नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आणि आजचा तुमचा दिवस शुभ जाओ, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। पितृपंधरवडा चालू आहे, तुमचे श्राद्ध, तुम्ही जे पितृदोषासाठी उपाय करतात त्यामुळे तुमच्या सर्व दोष दूर हो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी आपण कामना करू। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर वर्ष श्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध, असे वर्षातून आपण दोनदा श्राद्ध का करावे, श्राद्ध तिथीनुसारच का आपण श्राद्ध करतो, तर या गोष्टी आपल्याला पितृपक्षात माहिती असणं फार गरजेचं आहे। तर त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे कोणताही तुमचा व्हिडिओ स्किप होणार नाही। प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि मी जी तुम्हाला माहिती सांगत आहे किंवा तुमच्याबरोबर शेअर करत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर आता श्राद्ध जे पक्ष आहे किंवा पितृपक्ष म्हणतो, पितृपंधरवडा म्हणतो, हे सुरू होऊन 3 दिवस चालू झालेले आहेत। आणि आपल्याला म्हणजे आपण मोठ्या माणसांकडून ऐकतोच की आपण पितरांसाठीचं हे 15 दिवस समर्पित असतात आणि यामध्ये पितरांची विशेष सेवा करायला हवी, त्यामुळे पितृ खुश होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या घरातले भरपूर प्रॉब्लेम जे पितृदोषामुळे असतात ते सुटतात, त्याच्यामुळे आपल्याला मुक्ती मिळते। तर या गोष्टींसाठी आपण पितृपंधरवड्यामध्ये श्राद्ध का करतो, कोण व्यक्ती वारल्यानंतर त्यांचं जे वर्ष श्राद्ध असतं ते आपण का करतो, असे वर्षातून आपल्याला दोनदा श्राद्ध का करावे लागते याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। आज आपण काय काय पाहणार आहोत तर श्राद्ध तिथीनुसारच का श्राद्ध करायचं असतं, पितरांचे श्राद्ध जेव्हा आपण करतो ते वर्ष श्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध असे वर्षातून दोनदा का बरं करायचे। तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की श्राद्धाचा मास म्हणजे महिना हा जर आपल्याला माहीत आहे तर शुक्ल वा कृष्ण एकादशीस किंवा अमावस्येला आपण श्राद्ध करायचं असतं का, आणि सर्वसाधारण संध्याकाळ रात्र आणि तिन्ही सांजेच्या वेळेला श्राद्ध करणे वर्ज्य असतं, मग दुपारच्याच वेळेस श्राद्ध का करायचं असतं तर याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। पहिली गोष्ट आपण पाहूयात की श्राद्ध तिथीनुसारच का करायचे। तर प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे असते, कारण त्या दिवशी त्या घटनात्मक कर्माचे जे कालचक्र असते आणि त्याचा प्रत्यक्ष घटनाक्रम यातून उत्पन्न होणारा परिणाम असतो। म्हणजे काही गोष्टी असतात की आता समजा पौर्णिमेला जी व्यक्ती वारते तर तिचं हे जे आपण श्राद्ध करतो हे पौर्णिमेलाच केलं जातं, मात्र जे वर्ष श्राद्ध असतं ते भरणीच्या दिवशी करतो, म्हणजे भरणी श्राद्ध असतं। तर ते साधारण 11 महिन्यानंतर, जर 11 महिने त्या व्यक्तीला वारल्यानंतर जर होतात तर ते 11 किंवा 11.5 महिन्यानंतर केलं जातं, हे आपण नेहमीच ऐकतो। तर प्रत्येक व्यक्तीच्या घटनात्मक कर्माचे कालचक्र म्हणजेच ती वारली कधी त्याच्यानुसार त्या तिथीनुसारच आपण हे पितृपक्षातील जे श्राद्ध आहे ते करतो। आता प्रत्येक गोष्ट ही कशी असते की भावासहित जन्माला येत असते, कोणतीही गोष्ट ही करताना किंवा त्याच्यावर जे कार्यस्थळ आहे, ती वेळ आहे, ती अवलंबून असते। त्याच्यामुळे जे वेळीला त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, जी तिथी असते कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष प्रथम, कृष्ण पक्ष द्वितीय, अशा ज्या तिथी असतात त्यानुसारच आपल्याला श्राद्धाचं पण देखील एक शास्त्र आहे की तेव्हाच आपल्याला हे शास्त्र करायचे असते। आता अजून पुढचा प्रश्न आहे की पितृपक्षातच का बरं श्राद्ध करायचं, तर पितृपंधरवड्यामध्ये यमलहरीचे आधिक्य जास्त असते। या 15 दिवसांमध्ये हा महिना पितृंसाठी समर्पित आहे। या महिन्यामध्ये आपले पितर जे असतात ते पृथ्वी तलावरती येतात आणि ज्या आपण त्यांच्यासाठी सेवा करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात, जे आपण त्यांच्यासाठी खाण्यासाठी पदार्थ करतो, श्राद्धाला आपण वेगवेगळे पदार्थ त्यांच्या आवडीचे करतो, तर ते आपण त्यांच्यासाठी कावळ्याला खाऊ घालतो, त्याच्यानंतर गाईला खाऊ घालतो, कुठे कावळ्यांसाठी ठेवतो, नैवेद्य ठेवतो, तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते खातात त्या गोष्टी त्यांना आवडीच्या आणि ते खुश होतात। त्याच्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्यावर असणारे पितृदोष असतील, आपल्यावर ते रागावलेले असतील तर त्या गोष्टी त्यांच्या मनातून दूर होतात आणि आपल्या घरावर, कुटुंबावर येणारे त्यांची जे नाराजीचे म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या कमी होतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते। त्यामुळे पितृपक्षात पितरांचे जे वास्तव्य आहे, त्यांचे जी म्हणजे म्हणतात की त्यांचं वास्तव्य किंवा त्यांचे जे लहरी असतात त्या पृथ्वीवर असतात, त्यामुळे या 15 दिवसांमध्येच आपण पितृंना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत। आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती वारते किंवा मरण पावते तेव्हा
तिच्या प्रत्येक महिना जेवू घातला जातो. त्याच्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करतो आणि त्या दरम्यान जर हा पितृपंधरवडा आला तर भरणी श्राद्ध देखील केले जाते. तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ष श्राद्ध आणि पितृपक्षातील श्राद्ध असे दोन्हीही म्हणजे श्राद्ध करावे लागतात वर्षातून, की ज्या वर्षी ती व्यक्ती वारली आहे. मात्र दुसऱ्या वर्षापासून आपण त्या व्यक्तीच्या तिथीनुसार आपण हे श्राद्ध करायचं आहे. म्हणजे एखादी सौभाग्यवती महिला वारलेली असेल तर अविधवा नवमीला तिचं श्राद्धविधी करायचं आहे, तिचं म्हणजे सवाष्ण जेवू घालायचं आहे. मात्र काही कारणाने आपल्याला जर तिथीच माहीत नसेल, कोणी अपघातात जातं, कोणी म्हणजे काय आपल्याला विशिष्ट वेळ माहीत नाही, तिथी माहीत नाही, तर त्यावेळी सर्व पितृ अमावस्येला देखील आपण श्राद्ध केलं तर चालू शकतं. अजून एक प्रश्न विचारला जातो की जेव्हा सवाष्ण महिला म्हणजे त्यांचा मृत्यू होतो तर तेव्हा त्यांचं नवमीच्या दिवशीच म्हणजे अविधवा नवमीच्या दिवशीच का श्राद्ध केलं जातं. तर त्याचं म्हणजे आपल्या शास्त्रानुसार असं आहे की शिवलहरींचे आधिक्य या दिवशी जास्त असते आणि या ज्या सुवासिनी आहेत त्या लिंगदेहाला म्हणजे शिव तत्वात विलीन होतात. त्यामुळे या दिवशी शिवलहरींचा पृथ्वी आणि इथं आपल्या अवतीभोवती वावर असतो. त्यामुळे या दिवशी सुवासिनींनी शक्ती तत्वाशी सूक्ष्म शक्ती शिवशक्तींचा जो संयोग असतो या होण्यासाठी या सुवासिनींना या दिवशी जेवू घातलं जातं आणि या दिवशी शिवलहरींचं आधिक्य पृथ्वीवर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये एकरूप झालेल्या शिवामध्ये एकरूप झालेल्या सुवासिनींना याच्यासाठीच या दिवशी आपण जेवू घालतो. आणि आपली प्रत्येक जी हिंदू धर्मातील स्त्री आहे ती पतीशी अतिशय म्हणजे घनिष्ठ संबंध असतात. आपल्या पतीशिवाय ती कोणाचाच विचार करत नाही. मात्र मेल्यानंतर देखील म्हणजेच मृत्यूनंतर देखील त्यांचं पतिबंधनातून मुक्त होण्यासाठी या जे आपण नवमीला श्राद्ध करतो त्यामध्ये सहाय्य होते आणि त्यामुळे अविधवा नवमीला अशा सवाष्ण महिलांचं श्राद्ध केलं जातं. अजून एक प्रश्न विचारला जातो की श्राद्धाचा म्हणजे वेळ माहीत नसेल, आपल्याला तिथी माहीत नसेल तर आपण कृष्ण एकादशीच किंवा अमावस्येला श्राद्ध का करायचे. म्हणजे एकादशीला आपण श्राद्ध करू शकतो किंवा जी सर्व पितृ अमावस्या आहे त्या दिवशी आपण श्राद्ध करतो. तर या दिवशी वायुमंडलात यमलहरींचे आधिक्य असते. या लहरींच्या प्रवाहातून पितरांना आवाहन करून त्यांना मंत्रोच्चाराने बळ पुरवून वायुमंडलात अल्प कालावधीत आपल्याकडे बोलवता येते. यामुळे या ज्या पितरांचे जे म्हणजे आत्मे असतात किंवा त्यांच्या ज्या लहरी असतात त्या पृथ्वीमंडलात सहज प्रवेश करू शकतात. त्यामुळे ज्यांचा अपघात झाला आहे किंवा ज्यांच्यावर विषप्रयोग झाला आहे किंवा ज्यांच्या आत्महत्या केली तर अशांचं श्राद्ध आपण एकादशीच्या दिवशी करतो. आणि ज्यांचं आपल्याला काहीच माहीत नाही आहे, कोणती तिथी माहीत नाही आहे, ते वारलेत का नाही ते देखील माहीत नाही, तर अशा अज्ञात आपले जे पितर असतात त्यांच्यासाठी सर्व पितृ अमावस्येला आपण श्राद्ध करायचं आहे. तर आता पुढचा प्रश्न आपला असा आहे की सर्वसाधारणतः संध्याकाळ रात्री आणि तिन्ही सांजेला आपण श्राद्ध विधी करत नाही तर त्याचे काय महत्त्व आहे. तर साधारणतः संध्याकाळ रात्र किंवा सायंकाळी या वेळेत ज्या लहरी असतात ज्यांचा ऊर्जा प्रवाह असतो तो अतिशय अधिक असतो. याचा लाभ घेऊन अनेक वाईट शक्ती असतात त्या पृथ्वीवर येतात आणि या काळामध्ये त्यांचे आगमन होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी वातावरणात जे लहरींचे जे आधिक्य असतं त्या काळामध्ये या लहरीमुळे हे जे पितर असतात ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. या यमलहरींचे आधिक्य असलेल्या वातावरणात आपण बिलकुल श्राद्ध कार्य करायचं नाही आहे. कारण मग ते पितर आपण खुश करण्यासाठी करतो, त्यांचं वास्तव्य आपल्या घरात असू नये या काळामध्ये, म्हणून आपण फक्त दुपारच्या वेळेत श्राद्ध कार्य करतो. संध्याकाळच्या वेळी वातावरणातले जे लहरींचं प्राबल्य असतं त्याच्यामुळे ते पितर आपल्याला त्रासदायक ठरू शकतात आल्यानंतर. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण पितरांसाठी नैवेद्य बनवतो किंवा त्यांनाच्या रूपाने कोणाला खाऊ घालतो तर त्यांचा वास असतो म्हणजे ज्या पितरांचा, तर त्यामुळे हा ज्या वेळेत येतील त्या वेळेत ते निघूनही जायला हवे. हे रात्रीच्या या काळात म्हणजे संध्याकाळी रात्री किंवा सायंकाळी ते आपल्या इथेच राहू शकतात. त्यामुळे त्यांची वाईट शक्तींमुळे पृथ्वी आपल्याच अवतीभोवती राहू नये यासाठी आपण अवश्य
संध्याकाळी, रात्री आणि तिन्ही संजेला हे विधी अजिबात करायचे नाही. मात्र आपण एक दिवा त्यांच्यासाठी अवश्य लावू शकतो, जो दक्षिणेला तोंड करून असावा, त्याच्यात काळे तीळ अवश्य असावे. आणि हे दिवा लावत असताना आपण त्यांना धूपदीप करावं, हळदी कुंकू वाहावं आणि त्याच्यानंतर म्हणावं पितृदेवाय नमः, पित्राणी देवाय नमः. आणि म्हणायचं आहे की तुम्ही जिथे आहात तिथे सुखी राहा, तुमच्या मोक्ष प्राप्त होऊ, तुम्हाला सद्गती प्राप्त हो आणि फक्त तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळावे, हे अवश्य म्हणायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं तर त्यांची कृपा फक्त आपल्याला मिळते, त्यांच्या वाईट ज्या म्हणजे लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. तर ह्या गोष्टी अवश्य करायच्या आहेत. आणि जर आपण श्राद्ध चुकून जर केलं तर आपल्याला म्हणजे या गोष्टी आपल्या स्वतःच्यासाठीच खूप त्रासदायक बनतात. त्यामुळे आपण सायंकाळी चुकूनही श्राद्धविधी करायचे नाही आहे. दुपारी 11:30 म्हणजे 11:30 ते 12:30 म्हणजे 12:30 मध्येच आपण हे श्राद्धतिथी करायचे आहेत. कावळ्याला नैवेद्य, गाईला खाऊ घालायचं आहे, त्यांच्या फोटोला नैवेद्य दाखवायचा आहे. ज्या व्यक्तींना आपण जेवू घालणार आहोत त्यांना देखील या काळामध्ये जेवू घालायचं आहे. त्यामुळे हे शास्त्र आहे की दुपारच्या या वेळेमध्येच आपण श्राद्धविधी आणि जेवू घालू शकतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तुम्हाला कळालं असेल की पितृपक्षामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ते आपल्याला माहीतच पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.